अहो काय झालं, काय म्हणाली शुभ्रा तुम्हाला? म्हणजे ती अशी निघून का गेली एकदम? अनुरागने आज शुभ्राला सांगितलं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. काय? ते तिला पटलेलं नाहीये, चुकीचं वाटतंय आणि त्यामुळे ती खूप नाराज आहे. अच्छा, म्हणजे तुमचा अंदाज बरोबर होता. अनुरागच्या मनातली मुलगी म्हणजे शुभ्राच होती. खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी, पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये. मला वाटतं शुभ्राने अनुरागचा विचार करायला हवा. आपल्याला काय हवंय, आपल्याला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा शुभ्राला काय हवंय आणि तिच्यासाठी काय महत्वाचं आहे ह्याचा विचार करायला पाहिजे आपण. अनुराग खूप चांगला मुलगा आहे. नाही, मला अगदी पटतंय तुमचं आहे ना. अनुराग खरंच खूप चांगला मुलगा आहे, पण शुभ्राचा विचार करा ना. आज इतक्या वर्षाचा संसार झाला तिचा आणि सोहमचा. शुभम मुलगा आहे त्यांचा आणि शुभ्राला तर अजून त्या भूतकाळात पण नाही बाहेर येता येते. अजूनही गुंतली आहे तिथे आठवणी. किती आठवणी असतील त्याच्या डोक्यात. त्यात इतक्या पटकन सोहमच्या जागी दुसऱ्या कोणाला इमॅजिन करणं, त्याला ऍक्सेप्ट करणं खूप कठीण जात असेल तिला. आणि मी अगदीच समजू शकते. चल चल बबडू ये. हट्टीपणा करायचा नाही. सांगितलं ना माझा गुड बॉय आहेस की नाही तू? हा बबडू अरे हे बघ, असं नाही करायचं. गुड बॉय आज स्कूल मध्ये जायचं. इकडे इकडे शुभम, हे बघ, ये इकडे बघ, तुझं दूध तयार आहे. चल घे दूध पी आणि जा हा शाळेमध्ये. हा नाही पेते दूध ना, शाळेमध्ये पण नाही जायचं. काय ग शुभ्रा, असं काय करतोय हा? गेले काही दिवस अगदी शाळेत जायला नाही म्हणतोय तो. शुभम मला सांग, काय झालंय? तुला रागवतं का कोणी शाळेत? भांडण झालंय का कोणाशी? नाही, मग काहीच नाही करत, पण मला नाही जायचं शाळेत. अरे शुभम, काय ग, आधी आवडीन जायचं शाळेत, हे हल्लीच सुरू केलंय. बघा ना, काय मलाही कळत नाही. बबडू ए राजा, हे बघ, शाळा आहेस की नाही तू बाळ. चल स्कूलला चल, बॅग घे. बाळ तुला जावंच लागणार आहे स्कूलला, त्यामुळे हट्टीपणा करायचा नाहीये. ये चल, ये इकडे, उठ. स्कूलमध्ये जाऊया. चला चला चला, बस इथे. इथे बस आणि हे टिफिन आहे ना, हे बॅग मध्ये भरा आता. गुड बॉय. काय ग, काय झालं? आई, बबडूच्या स्कूल टीचरांचा मेसेज आहे. त्याच्या दोन्ही पेरेंट्सना बोलवलंय मीटिंगला. बबडू ए राजा, काय झालं? का बोलवलंय सांग आम्हाला दोघांना स्कूलमध्ये? तू बोलला का नाहीस मला काही? आई, मी त्याच्या स्कूल टीचरांना भेटते जाऊन. तुम्ही दोघंही काळजी नका करू. आणि तसंही मला त्याच्या स्कूलमध्ये आता सांगावं लागेल की त्याचे बाबा आणि मी आता एकत्र नाही होत. आमचा डिवोर्स झालाय. त्यामुळे आता मीच त्याची पालक आहे. बबडू इज अ सिंगल पेरेंट चाइल्ड. मी करीन सगळं मॅनेज. आई, खरंच नका टेन्शन घेऊ. मी येते तुझ्या बरोबर. आई नका टेन्शन घेऊ, मला काळजी समजते, पण खरंच मी मॅनेज करीन. चला राजा जाऊया. हा, टिफिन नाही भरला अजून. चल चला, शाळा मुलगा स्कूल मध्ये जाणार. या चल, ये. बाय 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 कर. बाय बाय.
हाय हाय शुभम. ए फ्रेंड, तू पण चल ना मला शाळेत सोडायला. नाही शुभम, तुझा तुला आई सोडेल शाळेत. शुभ्रा, मला तुला फक्त सॉरी म्हणायचं होतं. तुला दुखवण्याचं माझं कुठलं इंटेन्शन नव्हतं. जे माझ्या मनात आहे ते फक्त मी तुझ्याशी बोललो. बबडू चल, उशीर होतोय. ए आई, फ्रेंडला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. शुभ्रा, आई फ्रेंडला. शुभ्रा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी शुभ्रा. हाय फ्रेंड, मी शुभम बोलतोय. तू येणार स्कूल मध्ये, तू आलास की सगळे प्रॉब्लेम नीट होतात. हाय शुभम. हाय शुभम. आम्हाला माहितीये त्या दिवशी तुझे पप्पा नव्हते आले, तू खोटं बोललास. ए, याचे पप्पा याला सोडून गेले. काय रे शुभम, तुझे बाबा त्याला सोडून गेले. खोटारडा 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 खोटारडा. बबडू, बबडू काय चाललंय राजा? असा हात नसतो उगारायचा कुणावर. का मारत होतास त्यांना? बबडू, राजा, ही मुलं तुला रोज त्रास देतात म्हणून तुला शाळेत यायचं नसतं. हो बाई, सगळे मला चिडवतात गो. आय एम रिअली सॉरी बाळा, खरंच सॉरी. आई तू जा, नाहीतर सगळे मला परत चिडवते रडतो म्हणून. नाही, यापुढे ही मुलं तुला नाही चिडवणार. चल, मी तुझ्या टीचरना येऊन भेटते. ये. ओके. टमाटा का चिरतेस? तुला वेगळं काय करायचंय का? नाही, तुम्हाला हवेत ना सॅलडसाठी? सॅलड तयार आहे. तूच टमाटा चिरून दिलास मला. अहो काय झालं, लक्षातच नाही राहिलं माझ्या. काही नाही, मला खूप काळजी वाटते हो शुभ्राची. आज पहिल्यांदा ती अशी तिच्या आणि सोहमच्या तुटलेल्या नात्याबद्दल बोलणार आहे ना लोकांमध्ये, शुभमच्या शाळेत. कसं ते रिसीव्ह होईल? म्हणजे माणसं सगळी सेन्सिटिव्ह नसतात ना हो. काय तिला तिथे बोललं जाईल, कशी ती बोलेल, बरं त्याचा शुभमला काही त्रास नाही ना होणार याचीही मला चिंता वाटते. आत्ता कुठे शुभ्रा जरा हसायला लागली होती, थोडी आनंदी राहायला लागली होती, त्यात हे सगळं परत असं झालं. आणि त्यात अनुरागनी त्याच्या मनातल्या फिलिंग्स तिच्या समोर व्यक्त केल्या आहेत ना. त्या बाबतीतही तिच्या मनात काय वादळ चाललं असेल ना, आपण नाही कल्पना करू शकत. हे बघ असावरी, मला तुझी काळजी कळते का? मलाही तिची काळजी वाटतेच आहे की. पण तुला खरं सांगू, आत्ता शुभ्राच्या मनात काय चाललंय ना, हे तिचं तिलाच नीट कळत नाही. घडलेल्या सगळ्या गोष्टींना कसं रिॲक्ट व्हावं ते समजत नाहीये तिला. तिला थोडा वेळ दे, सगळ्या गोष्टी तिला नीट कळू दे, मग तिच्याशी बोल. आणि आता असं नको व्हायला की आपल्यामुळे तिच्या मनातला गोंधळ आणखीन वाढला. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय दुसऱ्या कोणामुळे तिने घ्यायला नको आहे. जो काय विचार करायचा आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे, तो संपूर्णपणे तिचा असला पाहिजे. बरोबर? May I come in, ma'am? Yes, come in.
नमस्कार मॅम, मी शुभ्रा कुलकर्णी, शुभम कुलकर्णीची आई. तुम्ही बोलवलत मला म्हणून आले. येस, बसा ना. काय झालं मॅम, तुम्ही असं अचानक का बोलवून घेतलं मला? मिसेस कुलकर्णी, कारण पण तसंच आहे. सध्या शुभम खूप हायपर होतोय, मुलांना शाळेत मारतोय. सगळ्या टीचर्सना पण त्याच्या वागण्याचा खूप त्रास होतोय, म्हणून तुम्हाला इकडे बोलवलं. आय एम रिअली सॉरी मॅम. मी समजावते, मी बोलते त्याच्याशी. यापुढे असं नाही वागणार तो कधी. मिसेस कुलकर्णी, मला त्याच्या वडिलांशी पण बोलायचं होतं, म्हणून तुम्ही दोघांनी या असं क्लिअर केलं होतं मी मेसेजमध्ये. मग तुम्ही एकट्याच का आलात? मे आय कम इन मॅम? येस, कम इन. आपण कोण? मी अनुराग गोखले, शुभमचा फॅमिली फ्रेंड. त्याच्या फॅमिलीच्या वतीने मी सुद्धा आलोय. ओके, बसा ना. मिसेस कुलकर्णी, शुभमचं हे वागणं म्हणजे त्याचं हायपर होणं, मुलांना मारणं, हे त्याच्या वडिलांच्या पण कानावर घालायचं होतं, म्हणून तुम्ही दोघं आला असतात तर बरं झालं असतं. मॅम ॲक्च्युली शुभमचे बाबा आणि मी एकत्र नाही राहत. आमचा थोडं बोलू मॅम मी? येस, बोला ना. मॅम, काहीही बोलण्याच्या आधी आपण सुरुवातीला शुभमच्या मेंटल स्टेटचा विचार करूया. शुभम एक असा मुलगा आहे की ज्याला या वयात आई वडिलांचं सेपरेशन बघावं लागतंय. विचार करायची मनस्थिती किती वाईट असेल. मी त्याच्या वागण्याचं जस्टिफिकेशन देत नाहीये मॅम. त्याने रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू. फक्त मला अजून एक तुम्हाला विचारायचंय की तुम्ही याच्या आधी कधी शुभमचं असे बिहेवियर शाळेमध्ये ऑब्झर्व केलंय? इनफॅक्ट याआधी शुभमचं वागणं शाळेमध्ये खूप छान होतं. म्हणजे त्याच्यावरचे संस्कार बेसिकली खूप चांगले आहेत मॅम. पण तो ज्या अवस्थेतून चालला आहे त्या अवस्थेत त्याच्या वयाच्या मुलाची चिडचिड होणं हे अगदी साहजिक आहे. आणि त्यात जर शाळेमधली समवयीन मुलं वडील सोबत राहत नाहीयेत म्हणून त्याला चिडवणार असतील, त्याला टीज करणार असतील, तर तो चिडणं आणि हायपर होऊन रिॲक्ट करणं, अग्रेसिव्ह होणं हे अगदी कॉमन आहे. मॅम, बिलीव्ह मी, शुभमच्या घरचे त्याची खूप काळजी घेत आहेत. त्याची परिस्थिती छान राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतात, जे मी स्वतः बघतोय. पण मला शाळेला एक रिक्वेस्ट करायची होती की त्यांनी जर शुभम सारख्या मुलांची मानसिकता समजून घेतली आणि त्या मुलांसाठी जर काउन्सिलिंगचे सेशन्स जर त्यांनी कंडक्ट केले तर मुलांच्या भविष्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकेल. जस्ट थिंक अबाउट इट मॅम. इज इट? तुम्ही जसं म्हणताय ते जर बरोबर असेल तर मी नक्की लक्ष घालीन यामध्ये. थँक्यू. आणि शुभमची आई, तुम्ही पण एकदा शुभमला नक्की समजावा. हो मॅम. मॅम, आणखीन एक, दोन्ही पॅरेंट्सने इथे आलंच पाहिजे ही अट जर तुम्हाला शिथिल करता आली ना तर फार बरं होईल. कारण ऑलरेडी सेपरेशनमुळे मुलांची मनस्थिती खूप खंगलेली असते, ते डिप्रेस झालेले असतात. त्यात दोन्ही पेरेंट्स येऊ शकत नाहीये या थॉटमुळे ते अजून जास्त नर्वस होऊ शकतात मॅम. सो जर ही अट जर शिथिल करता आली तर खूप बरं होईल असं मला वाटतं. तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे मिस्टर अनुराग, पण मुलांचं शाळेतलं वागणं हे आई वडिलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. पण थँक्यू सो मच, तुम्ही जे सांगितलं, सजेशन दिलं, त्यांचा आम्ही नक्की विचार करू. आणि मिसेस कुलकर्णी, तुम्ही पण नक्की शुभमला एकदा समजावा. मॅम, मी तुम्हाला शब्द देते की यापुढे शुभम असं नाही वागणार. ओके, हेच सांगायचं होतं. तुम्ही आता येऊ शकता. थँक्यू. थँक्यू मॅम. ये बाळा. थँक्यू फ्रेंड, तू आलास तर सगळं सॉल्व्ह झालं. वेलकम चॅम. पण लक्षात ठेव, यापुढे असं वागायचं नाही. किती काही झालं तरी आपण भांडायचं नाही, मारामारी वगैरे करायची नाही, कळलं का? ओके फ्रेंड, प्रॉमिस मी असं नाही करणार. गुड.
इट्स ओके बाळा, जा, स्कूल सुरू होईल ना आता. बाय. नाव कशाला, तिचा चेहराच दाखवतो ना. मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा हात आणि या व्यक्तीची साथ मला आयुष्यभर हवी आहे. अनुराग, कोण समजतो स्वतःला तू अनुराग? मी तुझी फक्त मदत करतो. गरज नाहीये तुझ्या मदतीची, मला गरज नाहीये. बबडूचं सगळं मॅनेज करायला मी समर्थ आहे. त्याच्या बाबतीत मला कुणाच्याही मदतीची काही गरज नाहीये. यू आर नॉट हिज फादर अनुराग. प्लीज तसा वागू नको, प्लीज. पण मी असं काही वागलो नाही शुभ्रा आतामध्ये. हो का? मग आता याची काय गरज होती तुला? मी एक्सप्लेन करत होते ना तिथे टीचरना सगळं. का आलास तू? शुभमने मला फोन करून बोलवलं म्हणून मी इकडे आलो. मी एक्सप्लेन करत होते ना सगळं टीचरना, मग तू का आलास? शुभमने मला फोन केला म्हणून मी इकडे आलो. शुभमने फोन केला तुला? घरातलं वातावरण अशांत असेल ना, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो हे बघितलंय मी. आपल्या आई वडिलांची भांडणं होत असतील तर मुलं त्याच्यामुळे किती सफर होतात हे अनुभवलंय मी. डिस्टर्ब चाइल्डहुड काय असतं ना हे भोगलंय मी. शुभम आता कशातून चाललाय ना हे मला खूप चांगलं माहिती. त्याला मी समजून घेऊ शकतो म्हणून इथे आलोय मी. सोहम ज्या प्रकारे वागलाय ना, त्यामुळे जगातल्या सगळ्या पुरुषांबद्दल त्याचा कुठलाही गैरसमज होऊ नये. सगळे पुरुष असेच असतात असे त्याला वाटू नये ना, म्हणून इथे आलोय मी. त्याचा बाबा त्याला सोडून गेला, त्यामुळे मी एकटाच आहे, माझ्यावर कोणीच नाहीये हे त्याला वाटू नये म्हणून इथे आलोय मी. त्याला जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा सगळी माणसं त्याच्या पाठीशी आहे ते त्याला भक्कमपणे कळलं पाहिजे ना, यासाठी आलोय मी. शुभमला कधीच एकटं वाटू नये. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या शुभमला कधीच एकटं वाटणार नाही. आणि अनुराग, शुभम लहान आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याने फोन केल्यावर असं धावत यायची काही गरज नाही. लक्षात ठेव, त्याचं सगळं करायला त्याची आई समर्थ आहे. शुभ्रा, तू माझ्यावर चिडली आहेस म्हणून तू असं बोलतेस हे मला कळत नाही. चिड, मी तितकं तुला हर्ट केलंय नक्कीच. आणि मला हेही माहिती की शुभमला एकट्याने वाढवायला तू समर्थ आहे. तुला कोणाच्या मदतीची गरज नाही. पण म्हणून मी इकडे नाही आलो. मला मैत्रीची किंमत आहे. जवळची मैत्रीण आणि मैत्री गमावणं काय असतं हे माहिती आहे मला. तसं मला होऊ द्यायचं नाही. मी चुकलोय की नाही हा विषयच येत नाही. पण जे काही घडलं त्याच्यामुळे मी माझी मैत्रीण गमावत असं मला वाटतंय. ते मला होऊ द्यायचं नाही म्हणून मी चाललो. प्लीज आपल्यातली मैत्री तोडू नको. नाही अनुराग, आपल्यातली मैत्री त्या क्षणी तुटली ज्या क्षणी तुझ्या मनात माझ्याविषयी फिलिंग झाले. आता मैत्री करणं मला शक्य नाहीये परत.